वंदे मातरम म्हणणार नाही, भले भारताबाहेर काढले तरी 72 अशी मुक्ताफळे उधळणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्याचे पडसाद सिंधुदुर्गात उमटले। कणकवली तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अबू आझमी यांचा पुतळा शहरातील पटवर्धन चौकात जाळण्याचा प्रयत्न करत पुतळ्याला लाथांनी तुडवीत निषेध व्यक्त केला। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वंदे मातरम यावरून केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत। कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संदेश पटेल यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसहित आझमी यांचा पुतळा शहरातील पटवर्धन चौकात जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अटकाव करताच भाजपा कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या पुतळ्याला लाथांनी तुडवीत निषेध व्यक्त केला। तसेच आझमी यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या। यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, संतोष पुजारे, भाई परब, महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, सुप्रिया तायशेटे, चवा राणे, समर्थ राणे, सदा चव्हाण, प्राची करपे आदी उपस्थित होते। पुतळा जाळण्याची कुणकुण लागताच पोलीस निरीक्षक शशिकांत खोत सहकाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाले होते। अबू आझमी एक आमदार आहे, सपाचा एवढा नालायक माणूस आहे। या भारतात राहतो, भारताचं खातो, भारतात जगतो, पण त्याला वंदे मातरम जे आमचं देशभक्ती गीत आहे, जे गीत म्हटल्याबरोबर आपल्या अंगाचे शहारे तयार होतात, देशभक्तीवर भावना निर्माण होते। हे गीत मी म्हणणार नाही असं म्हणायचं, एवढी हिंमत नाही, देशात राहून करतो आणि म्हणतो। जर आम्हाला म्हणायला लावला तर आम्हाला देशाचा हाकला म्हणतो। तर आमचं सरळ म्हणणं आहे, म्हणायचं नसेल तेरा देशात तूच राहू नको, तू निघून जायत ना, आम्हाला काही तुझी गरज नाही, आम्ही काय तुला नारळ घेऊन बोलवलं येत नाही। आमच्या आम्ही वरिष्ठ नाही, सगळं आमचं निषेध त्यासाठी वरिष्ठ आम्ही कळवणार, आमच्या भावना आम्ही कळवणार, आम्हाला सहन होत नाही। अशा प्रकारे आमच्या देशाबद्दल बोलणारा माणूस आमच्या इथे फिरतोय, देशात वावरतोय, हे आम्हाला सहन होत नाही। आम्ही अजिबात यामध्ये तडजोड करणार नाही, आमचा निषेध कायम असणार। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय।